त्या मुंबईच्या सागराला भेटायला हा मराठ्यांचा सागर जातोय। मराठा बांधव जे मराठ्यांचा सागर मराठवाड्यातून विदर्भातून निघाला तो आता पुण्याच्या विशीवरती येऊन ठेपला आहे। अडवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, मनोज जरांगे पाटलांना थोपवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, प्रशासनानं प्रयत्न केला आणि समाजाच्या नावावर स्वतःच्या पोळ्या भाजल्या। एका शेतकऱ्याच्या मुलाच्या माग हजारो गाड्यांचा तापा राहतो म्हणजे हे समाजाचं दुखणं आहे। आता तरी लाजा थोड्या शक लाजा बाळगा थोड्या, कधीपर्यंत तुम्ही हे गोचडावणी रक्त पिणार आहेत समाजाचं? आमदार खासदार मंत्री यांना सुद्धा पायी चालणं गरजेचं आहे। हे काही लोक ऐकत नाही, दादाच्याच नाही कुणाच्याच नाही, दादा असू नाही तर कुणी असू, कुणाच्याच बोलण्याला लोक आता थांबत नाहीत। मुंबईत येण्यापासून कोणीही कोणाला रोखू शकत नाही, मुंबई कोणाच्या बापाची नाही। पेटून देतील सगळं, मराठा समाज अख्खं पेटून द्यायला बसलाय। पूर्ण फुलाची पाकळी मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व या सोसायटीतल्या मंडळींनी या ठिकाणी लोकांच्या जेवणाची सोय या ठिकाणी संध्याकाळी केलेली आहे। कारण मी आंतरवली सराटीतला हे जनसागर बघितला होता आणि तिथं बऱ्याच लोकांना सोय झालेली नव्हती आणि आंतरवली सराटीने एक शिकवलं पुणेकरांनासुद्धा मुंबईकरांनासुद्धा की लोकांची जेवणाची सोय झाली पाहिजे, भेटत नव्हतं आणि म्हणून पुण्यातल्या असंख्य लोकांनी ही सोय केलेली आहे। आमचं तर छोटंसं आहे। तर मराठा बांधव जे मराठ्यांचा सागर मराठवाड्यातून विदर्भातून निघाला तो आता पुण्याच्या विशीवरती येऊन ठेपला आहे आणि या मराठ्यांच्या सागराला अडवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, मनोज जरांगे पाटलांना थोपवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, प्रशासनानं प्रयत्न केला, पण मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक माणूस मराठा समाजाला मिळाला हे मराठा समाजाचं भाग्य आहे। कारण आजपर्यंत लोक आले, समाजाच्या जीवावरती राजकारण केलं, समाजाला लुटलं आणि समाजाच्या नावावर स्वतःच्या पोळ्या भाजल्या आणि म्हणून समाजाला कोणावरही विश्वास राहिलेला नव्हता आणि म्हणून मराठा समाजाला जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक माणूस मिळाला आणि म्हणून हा जनसागर पाटलांच्या सोबत राहिला। मी नेहमी सांगत असतो, एखाद्या आमदाराच्या मागं 400-200 गाड्या असतील याच्यात नवल नाही, एखाद्या खासदाराच्या मागं 1000-500 गाड्या असतील याच्यात नवल नाही, पण एका शेतकऱ्याच्या मुलाच्या मागं हजारो गाड्यांचा तापा राहतो म्हणजे हे समाजाचं दुखणं आहे। ही नवलाची गोष्ट आहे आणि हा खेद आहे। हा सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे समाजाची पिळवणूक आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि हा उद्रेक आहे, समाजाचा झालेला उद्रेक आहे आणि हा उद्रेक आता दिसतोय। म्हणून मी म्हटलो की मराठवाड्यातून आणि विदर्भातून एक सागर एका सागराला भेटायला जातोय आम्ही। त्या मुंबईच्या सागराला भेटायला हा मराठ्यांचा सागर जातोय, याच्या पाठीमागं लोकांचं दुःख आहे, वेदना आहे। हे छोटे छोटे लेकरं मराठा मोर्चामध्ये सहभागी आहेत, हे शिकणारे लेकरं मराठा मोर्चामध्ये सहभागी आहेत। खरं तर हे जे दुखणं आहे ना याची लाज सगळ्याच आत्तापर्यंतच्या नेत्याला वाटायला पाहिजे। अरे तुमच्या मागचे लोक जरांगे पाटलाच्या मागं गेले, आता तरी लाजा थोड्या शक लाजा बाळगा थोड्या, कधीपर्यंत तुम्ही हे गोचडावणी रक्त पिणार आहेत समाजाचं? आणि म्हणून हे जे आत्ताचा सागर इथं येतोय पुण्यामध्ये, तर पुणेकरांनी अप्रतिम सोय केलेली आहे। आता जी पुणेकरांनी सोय केलेली आहे, जागोजाग सोय केलेली आहे, जागोजाग भाकरी आहे, जागोजाग खाण्याची सोय आहे, जागोजाग पाण्याच्या बॉटल आहेत, या पद्धतीची सोय इथं केलेली आहे। आता इथून पुढं पुण्यातून जी संख्या वाढणार आहे ती मुंबईला जाईपर्यंत मी तर म्हणतोय मुंबईमध्ये सुरुवात आणि त्याचा शेवट कदाचित मागचं टोक हे लोणावळ्यातच राहील अशा पद्धतीचं वातावरण। एवढा मोठा मराठ्यांचा जनसागर हा न्याय मागण्यासाठी जातोय। कधी काळी पोत्यावर झोपणारा समाज, परळीमध्ये पोत्यावर झोपले लोक, आंतरवलीमध्ये पोत्यावर झोपले लोक, लक्षात ठेवा पोत्यावर झोपणारी माणसं नेत्यांना पोत्यात घालायला सुद्धा भिणार नाहीत, हा मराठ्यांचा इतिहास आहे। मला एक प्रश्न विचारायचा आहे, आज जी मोठी जसं तुम्ही आता सांगितलं की मराठ्यांचा सागर येतोय मराठवाड्यामधून, पण या सागरामध्ये सर्वात जास्त आपले मराठा आमदार आहेत, खासदार आहेत, तर एकही आमदार खासदार या आंदोलनात का नाही आहे? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? त्याचं कारण आहे यांना मान सन्मानाची सवय लागली आहे। शाल श्रीफळ सत्कार मान सन्मान स्टेज हे सगळं पाहिजे आणि इथं स्टेज द्यायला कोणी तयार नाही। इथं एकच नेता
मनोज जरांगे पाटील. ज्याला यायचं आहे ते पायी चालायला पाहिजे होतं, पण स्वाभिमान दुखवतो ना पायी चालल्यानंतर. म्हणजे आम्हाला स्टेजवर नाही आहे असं वाटतं बऱ्याच लोकांना. ही जी सवय लागलेली होती आणि समाजाला ते अपेक्षित आहे आमच्यासोबत पायी चाला. नाही आहेत ना, बच्चूभाऊ सोबत चालतायत, पायी चालतायत. बच्चूभाऊसारखी आणखीन कोणी माणसं असली तर या सागरामध्ये ते ओळखायला येणार नाही आहेत. पण सगळ्यांची मानसिकता ही नाही, पण आता ती मानसिकता करून घेतली पाहिजे. तुम्ही समाजासोबत जर आला नाहीत, आमदार खासदार मंत्री यांना सुद्धा पायी चालणं गरजेचं आहे. तुम्ही समाजासोबत आला नाहीत तर समाज तुम्हाला बाजूला फेकल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांचं असं स्टेटमेंट आलं आहे आजच की मराठा समाजाने तसेच मनोज जरांगे पाटील यांनी संयम ठेवावा आणि सध्या तरी मुंबईला येऊ नये असं अजित पवार म्हणतात. संयम किती दिवसाचा हो, किती दिवसाचे मुदतीवर मुदत. हे बघा, दादाच्या या बोलण्याला, अजितदादांच्या या बोलण्याला तुम्ही संयम ठेवा आम्ही देऊ, हे काही लोक ऐकत नाही. दादाच्याच नाही, कुणाच्याच नाही, दादा असू नाही तर कुणी असू, कुणाच्याच बोलण्याला लोक आता थांबत नाहीत. लोक आता पुढाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतच नाही. विश्वास उडाला कधीच. लोकांनी संयम दाखवला म्हणून दादा असोत, मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, कुणी असोत, आज समाज कोणाचंच ऐकत नाही. समाज ऐकतो एकाच माणसाचं, नाव मनोज जरांगे पाटील, बस. मुंबईत येण्यापासून कोणीही कोणाला रोखू शकत नाही. मुंबई कोणाच्या बापाची नाही. मुंबई काही जहागिरी नाही कोणाची की तुम्ही येऊ नका आमच्याकडं. आणि दुसरी गोष्ट, जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे मनोज जरांगे पाटील आहेत असं गुणावनं सदावर्तेचं मत आहे, तर सदावर्तेला महाराष्ट्र चांगला ओळखतो आणि आम्ही जरांगे पाटलाला चांगलं ओळखतो. मी तुमच्या माहितीस्तव सांगेल, जरांगे पाटील शिवकार्य करतायत आणि मराठा समाजाचं काम करतायत 20 वर्षापासून. त्यांचा जर कुठला काही गुन्हा असेल तर तो समाजासाठी स्वतःच्या अंगावर घेतलेला असेल. एक तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही आहेत. इतकं अहिंसेच्या मार्गानं लढणारा हा माणूस, आतापर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीनं लढायचं असतं तर त्यांच्या एका शब्दावर मराठा समाज पेटून उठेल, पेटून देतील सगळं. मराठा समाज अख्खं पेटून द्यायला बसला आहे. पण ही व्यक्ती अशी आहे, अहिंसेच्या पद्धतीनं अजिबात जाळपोळ आणि दगडफेक मारामारी करायची नाही आहे, हे त्यांचं मत आहे. आणि म्हणून खरं सांगू, त्यांनी थोपवलं आहे. समाज थोपण्याच्या मानसिकतेत नाही, समाज शांततेच्या मानसिकतेत नाही. आता त्यांचा अंत पाहूच नये आणि आता त्यांचा संयम सुटलेला आहे. फक्त तो एक देव माणूस आहे की आपल्याला आरक्षण मिळवून देऊ शकतो, म्हणून त्यांनी सांगितलंय ना संयम राखा, म्हणून लोक संयम राखतायत, नाहीतर लोक संयम राखत नाहीत. आणि सदावर्तेच्या बोलण्याला काही किंमत राहिलेली नाही. सदावर्ते तिथंच आहे. सदावर्ते इथं मनोज जरांगे पाटलांना लोक देवाऱ्यात फोटो ठेवायला लागले. आणखीन काय पाहिजे? सदावर्तेला नाही मानलं बिघडतं कुठं? सदावर्तेला कोण मानतं? सगळ्या समाजातली मुलं शिकतात आणि ज्यावेळी मराठा समाजातल्या मुलांना काही मार्का वाचून मागं राहावं लागतंय तर त्यावेळेला त्या मुलाचं दुःख वेगळं असतं. मी माझं उदाहरण देतो. D.Ed झालेलं आहे माझं. माझ्या रूममध्ये राहिलेले इतर माझे मित्र आहेत, काही माझे चांगले मित्र आहेत, आज माझे चांगले संबंध आहेत. ते नोकरीला लागले, मार्क सारखेच आहेत. मला जिल्हा परिषदेची नोकरी मिळाली नाही, मार्क तेवढेच आहेत. असं माझ्यासारख्या असंख्य समाज बांधवांच्या बाबतीत झालं. आणि आर्थिक मागासलेपण दाखवा. खेड्यात येऊन बघितलं तर तेच लोक ऊस तोडणारे आहेत मराठा समाजाचे, तेच लोक बिगारी काम करणारे आहेत. पाटीलक्या गेल्या कधी, जमिनी संपल्या कधी, राहिलं काहीच नाही शिल्लक त्याच्याकडं. आणि म्हणून आज ती तीव्रता जास्त जाणवते की आता घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि मुळात आरक्षण मागतच नाही आम्ही. मुद्दा इथं आहे बरं खरा. आरक्षण नकोयच आम्हाला. आमचे पहिलंच कुणबी प्रमाणपत्र द्या. आम्हाला आरक्षण मुळातच आहे, पण आरक्षणाचाच भ्रष्टाचार झालेला आहे. आणि आरक्षणाचा भ्रष्टाचार काही लोकांनी केलेला आहे, तो आज उघड येतोय. कधी काळी केलेलं पाप आज उघड येतंय. आम्हाला आमचं प्रमाणपत्र द्या. आरक्षण कुठं मागतोय? आम्ही आहोतच कुणबी. आम्हाला आमचं कुणबीचं प्रमाणपत्र द्या. आमची मागणी कुणबी प्रमाणपत्राची, आरक्षणाची नाहीच. आमचं मुळात आम्ही आरक्षणात होतो. जसं की मराठवाडा मुक्त होण्यासाठी आम्ही लढत होतो. देश स्वतंत्र होता, आम्हाला त्याच्यात घ्या. आम्ही बी स्वतंत्र आहे, तसं आम्हाला त्याच्यामध्ये घ्या. आमचं प्रमाणपत्र द्या. मागणी ही खरी. बघा, आत्ताच आंतरवलीच्या या एका आंदोलनानं बऱ्याच लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले आणि ते हक्काचं आहे, ते मिळणारच आहे. सरकार तर चालढकल करते. आतापर्यंत सरकारनं चालढकल केली. त्याचा द्वेष मला मराठा पुढाऱ्यांना द्यायचा आहे
की यांनी मराठा समाजाची बाजू लावून धरली नाही. ज्या त्या समाजातले पुढारी ज्या त्या समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतात, इमानीद्वारे काम करतात, पण दुर्दैवानं मराठा समाजाला असं माणूस भेटला नाही की शासन दरबारी तो भांडून त्याला न्याय देईल. मराठा समाजाला न्याय देणारा पुढारी भेटला नाही, म्हणून पुढारी सोडून दिले बाजूला आणि आता शासनासोबत शासनाच्या दारात जातो आहे आपण. मुंबई म्हणजे शासन तिथं आहे, मुंबईतून आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि तिथं जर नाक दाबलं तर तोंड उघडेल ही अपेक्षा आहे. सगळं करून बसलो, लाट्या काट्या खाल्ल्या, रक्त सांडलं, पोत्यावर झोपलो, आंदोलनं केले, फरक काहीच पडला नाही. म्हणून आता हे शेवटचं आंदोलन आणि आता भेटल नाही भेटल चालढकल करण हा प्रश्न राहिलाच नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून वापस यायचंच नाही असंच जरांगे पाटलाचं नियोजन आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठे मुंबईतून बाहेर निघणार नाहीत असं जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे. ती बरोबर आहे. लोक मरायला कधी तयार होतात पहा. छत्रपतींच्या काळात लोक मरायला तयार होते. राज मरण्याची संधी द्या, मरायला जातो आम्ही. कशासाठी? स्वराज्यासाठी. हो, इथं सुद्धा स्वराज्यासाठीच मरायचं आहे, समाजासाठीच लोक मरायला तयार आहेत. लोक मेले. काही लोक आव्हान होतं जरांगे पाटलांचं की मरू नका, आरक्षण मरून भेटत नाही, आरक्षण घ्यावा लागेल, ते मारून घ्यावा लागेल. अहिंसेच्या मार्गानं लढा दिला तरीही निगरगट्ट शासनाला जाग येत नाही. लोक मरायला लागले, आत्महत्या करायला लागले, तरी शासन जागं होत नाही. म्हणून आता हा लढा मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून होतोय. आणि जसं की छत्रपतींच्या पाठीशी माणसं होती तसं अगदी आता बघा, जा मराठवाड्या विदर्भामध्ये मनोज जरांगे पाटलांचे महाराष्ट्रामध्ये बॅनर लागलेत, घराघरात फोटोसुद्धा लागले. हो, त्याचं कारण आहे जरांगे पाटील प्रामाणिक आहेत. एक शेतकऱ्याचं पोरगं शेतकऱ्याच्या लोकांसाठी जर हा लढा उभा करत असेल, एक सामान्य मराठ्याचं पोरगं जर लढा उभा करत असेल तर मराठा समाज त्याच्या पाठीमागं उभा राहणार आहे. आणि आमची माणसं बघा, त्याच्यावर बरेच लोक बोलतात की जरांगे पाटलांच्या शिक्षणाबद्दल बोललं जातं. आम्हाला फक्त प्रामाणिक माणूस पाहिजे. शिक्षित लोकांनी तर छळलं, लुटलं लोकांना. तो शिकलेला माणूस काय कामाचा आम्हाला, की जो लोकांना छळतोय, भ्रष्टाचार करतोय. आम्हाला आमचा जसा आहे तसे, जसे आहेत तसे अडाणी असू द्यात, पण आम्हाला प्रामाणिक माणसं पाहिजेत. आणि ते प्रामाणिक माणसं मिळाले आणि म्हणून जरांगे पाटलाच्या पाठीशी लोक उभा राहिले आणि राहायला पाहिजे. आणि ते राहणार आहेत कारण माणूस प्रामाणिक आहे.